पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये आयश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमची आपण बघतोय. भावेश नाईक त्याचबरोबर त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतं सचिन नाईक. काल जर आपण बघितलं तर महाशिवरात्री चषक अलिबाग इथे मात्र भावेश नाईकनं बेस्ट फिल्डरचा किताब जिंकला. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि आज भावेश नाईक ब्रँड बनला. कमी कालखंडामध्ये यशाची उंच शिखरे गाठणारा हा खेळाडू. भावेश नाईक सध्या आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इनवरती आणि नॉन स्ट्रायकिंग इनला जर आपण बघितलं तर कॅप्टन कून सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतात. आज या टीम मध्ये आयश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीम मध्ये विकी भोईर पाहायला मिळत नाहीये. कारण विकी भोईर ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला. हैदराबाद टीमचं प्रतिनिधित्व तो करतोय. आज नवी मुंबईकरांसाठी मोठी बाब आहे, अभिमानास्पद बाब आहे. कारण 7.5 लाखानं त्याला मात्र हैदराबाद टीम मध्ये सोड केलं गेलं. आणि धीरज भोईरची देखील आज या टीम मध्ये कमी भासते. गोव्याला तो स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. आज जर आपण बघितलं तर जी सचिन नाईक यांनी मात्र जे घडवलेले खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मात्र भरपूर चांगले क्रिकेट खेळतात. यास क्रिश पाटील छोटा भूषण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज मार्क वरती वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं आणि मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी बॉलर आला अमोल भोईर. 4 ओव्हरची मॅच आहे. अमोल भोईर यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतो. चला प्लीज गावदेवी बाळकोम संघ आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा कारण आजचा या स्पर्धेतील शेवटचा दिवस आहे. 2 मॅचेस आम्हाला एक्स्ट्रा कव्हर करायच्यात. थोडंसं फास्ट क्रिकेट मित्रांनो आपल्याला खेळावं लागेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो दिविशा 11 ऐरोली या टीम समोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला फास्ट क्रिकेट मित्रांनो खेळायचं आहे. अमोल भोईर गोलंदाजी मार्क वरती व्हेरी फर्स्ट बॉल देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेचा हा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न स्लाइस केला. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धावेने आता बॅटिंग करणाऱ्या आयश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचं धावांचा ATM इथून मात्र ओपन झाला. या स्पर्धेचे शिल्पकार तेजसदादा पाटील अर्थातच बब्या आणि त्यांचे सुपुत्र गौरांश त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गौरांश ट्रॉफी पर्व पहिलं. यावेळेचा हा बॉल इथे मात्र निसर्गाने देखील आता रौद्र रूप धाडस केलं. ज्या प्रकारे आपण बघतोय वादळी वारे सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र गोलंदाज सामला वेळ घेतोय आणि इथे का जर आपण बघितलं तर हा बॉल आता पुन्हा एकदा रिलीज करण्यासाठी गोलंदाज दाखल झाला. पुन्हा एकदा बॉल अमोल तयार झाला. अमोलचा हा बॉल फटका अप्रतिम. तिथे मात्र डीप मिड विकेट रिझर्व मधून भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आता 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. अर्थातच 3 या आकड्यावरती टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण बघतोय. सध्या मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच म्हणजेच 1 ओव्हर पॉवर प्लेची असणारा. यावेळेचा हा बॉल थोडासा बॅकफुटला आला होता आणि त्यानंतर मात्र आता घडतंय काय. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच मात्र क्रीज सोडली आहे. खेळाडू वृत्ती दाखवली आहे बॅट्समन भावेश नाईकनं. बॅटला बस झाल्यानंतर बॉल घेतोय विकेट किपरचा वेध आणि पहिला धक्का बसलाय धारावी टीमला. भावेश नाईक बॅक टू द डगआउट.
तयार झाला. राईट आर्म राऊंड तो सध्या गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला. अमोलचा हा बॉल फटका अप्रतिम आहे, परंतु तिथे मात्र बॅटची आतली कडा आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आहे, जिथे मात्र एकच धाव मिळणारा. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 5 धावा धावफलकावरती आपण बघतोय. अगदी ठाणे परिसरातून हा संघ नवी मुंबईमध्ये दाखल झाला. गावदेवी बाळकोणा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी गौरांशी ट्रॉफी अगदी एक कॉल केला त्यांच्या कॅप्टनला आणि एका कॉलवर त्यांनी एंट्री केली या स्पर्धेमध्ये. आमचा पाहुणा संघ गावदेवी बाळकोणा संघ आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला आहे गणेश भोईर. सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता पहिलाच बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक इन वरती बॅटर तयार होतात. सचिन नाईक कॅप्टन कूल. कॅप्टन कूल म्हणून त्यांना ओळखलं जातं. धारावी टीमच्या यशाच्या मागे मात्र भरपूर मोठा हात आपल्याला पाहायला मिळतो सचिन नाईक यांचा. आता तेच आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक इन वरती गणेश भोईर सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये. चला प्लीज बॉलर गणेश भोईर वेळ कमी घ्यायचा, कारण आज या स्पर्धेतील शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर फ्रेंड्स 11 जोगाव संघ ट्रँग्युलर मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवशी रुद्र 11 महापे हा संघ ट्रँग्युलर मध्ये दाखल झाला आणि आता या आजच्या दिवसामध्ये कोणता संघ ट्रँग्युलर मध्ये दाखल होणार काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळणार. आजच्या दिवसातील पहिल्या गटातून 2 सामने जिंकलेले आहेत एपी बॉईज नेरुल या टीमनं. या मागच्या मॅच मध्ये बी ग्रुप मधील पहिली मॅच झाली. त्या मॅच मध्ये दिविशा 11 ऐरोली या संघाने एक सामना जिंकला. आता या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो मात्र त्यांच्या समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गणेश भोईर तयार होतो. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी चला प्लीज बॉलर बाळकुम संघ कॅप्टन वेळ कमी घ्यायचा, लक्ष द्या. यावेळेचा हा बॉलला अगदी टॅप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट झाली एकाच धावेवरती. आता इथून या बॅटरला शांत राहावं लागेल, संयम दाखवला. सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण बघितल्या तर धावा आपण बघतोय आमचे गुणलेखक रोहित पोसम कळवतात की 8 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा हा बॉलर आपल्या फॉलोतर मध्ये या बॉलला फील्ड करतोय. धोक्याची घंटा जरूर होती, परंतु इथे मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर तौफिक शेख पोहोचलेला आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल ची सांगता जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर गणेश भोईरच्या माध्यमातून आता कान मंत्र दिला जातोय बॅटर तौफिक शेखला. आज मात्र या मॅच मध्ये कमी भासते धीरज भोईरची, कमी भासते विकी भोईरची, परंतु आज त्यांच्या कमी मध्ये चांगलं क्रिकेट आता ज्यांना मात्र संधी मिळाली त्यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला गणेश भोईरचा. डॉट बॉलची सांगता लगातारचा दुसरा डॉट बॉल बॅटर तौफिक शेखच्या विरोधात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न साइड ऑफ ऍक्शन आहे. इथे मात्र घडतंय काय, लेग बाईकच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. ओमकार टोंपे सरांचा इशारा आला आहे की ही लेग बाईकच्या रूपाने एक धाव आहे. एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केली जाते आणि आता धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 1.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधील बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेचा हा बॉल इथे मात्र घडतंय काय, ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. पंचांचा इशारा, पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवतात आणि पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन सध्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केल्या जातात. तौफिक शेख सध्या
लढताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळीचा हा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही मुवमेंटला बॅट्समनला भोवऱ्यासारखा गरागरा फिरवला. टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टी रक्षकाचा वेध या बॉलला घेतलेला आहे आणि डॉट बॉलची संख्या आपण बघतो. ओव्हर नंबर आता बघता बघता 2चा खेळ इथेच संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा. आता 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील? 12 बॉल शिल्लक आहेत. आता गोलंदाजी मार्क वरती बॉलिंगच्या मोर्चावर आणलं जातं. भूषण भुईर ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिली. पहिलं षटक अमोल भुईरनं हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं ओव्हर गणेश भुईरनं हाताळलं. याही ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केला. विकेट त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु चांगली बॉलिंग. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज भूषण भुईर आपल्याला पाहायला मिळतो. आता भूषण भुईरच्या माध्यमांना कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. चला वेळ मित्रांनो कमी घ्यायचा आहे, सातत्याने विनंती करतो. वेळेचं महत्व आता आपल्याला भासणार आहे. भूषणचा हा बॉल कट केला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती आता बॅटर सचिन नाईक यांना शांत राहावं लागेल. सचिन नाईक यांच्या बॅट मधून आता मोठे स्ट्रोक येणं गरजेचं. त्यांची बॅटिंग आता पाहण्यासाठी या क्रीडांगणावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. यावेळीचा हा बॉल फटका प्रतिमा, स्ट्रोक चांगला आहे, परंतु या बॉलवरती धावा किती? याही बॉलवरती एकच धाव मिळणार. एकाच धावीवरती आता शांत राहावं लागेल. संघर्षासाठी लढत आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल, सचिन नाईक. थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू का होईना, परंतु इथून मात्र धावफलकावरती धावा जोडल्या जातात. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. यावेळीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला. ज्या खेळासाठी धारावी संघ जाणला जातो, ओळखला जातो, तसा खेळ आता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण आता मात्र संघर्षासाठी लढतो धारावी संघ. त्यांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळीचा फटका अप्रतिम. जास्त वेळ तुम्ही मला शांत बसू शकणार नाहीये आणि शांत बसायला मी काय संत नाहीये हे सध्या दाखवतो मैदानाच्या आतमध्ये बॅटर सचिन नाईक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका अप्रतिम, षटकार आला. धन्यवाद डीजे. आता षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती फेरबदल. एकूण धाबा आपण बघतो 18 धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. यावेळेचा हा बॉल इथे मात्र जर का आपण बघितलं तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. 19 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 3 मधील. पाहूया आता हा एक बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. चांगली बॅटिंग करतात सचिन नाईक. पुढचा बॉल भूषण भोईरचा हा बॉल. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर बघता बघता आता 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच धावा आपण बघतोय 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता महेश पाटील
बॉलिंगच्या मोर्चावरती आला. लोकमत एंड कडून तो सध्या गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. तौफिक शेखला आता सिंगल काढून स्ट्राईक इन वरती आणायचं सचिन नाईक या बॅटरला. पाहूया आता ती सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल का. महेश पाटील याला सध्या गोलंदाजी मार्क वरती आणले जाते. पाहूया महेशच्या माध्यमांना तर कशा रीतीनं इथून बॉलिंग केली जाईल. जरा वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. आता काय घडणार, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. बॉलर इथून मात्र तयार होईल. डीप ओव्हर मध्ये बॉलर आला महेश पाटील. चौथ्या ओव्हर मधील पहिला बॉल. महेशचा हा बॉल फटका इथे मात्र आपल्या फॉलोथ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलेला आहे. आता घडतंय काय, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके मारणं गरजेचं, परंतु इथे मात्र आता संघर्षासाठी लढतोय तौफिक शेख. यावेळेचा हा बॉल कट केला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. आता 20 धावा इथून मात्र हळूहळू कंप्लीट झालेल्या आहेत. आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमच्या. 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. या वेळेला फटका अप्रतिम बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एकाच धावेवरती आता बॅटर तौफिक शेखला शांत राहावं लागेल. अजूनही मात्र 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये आता मोठे फटके येतील का. बॅट्समन सचिन नाईक यांच्या बॅटमधून धावफलकावरती धावा जर आपण बघितलं तरी एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. यावेळेचा फटका अप्रतिम नेत्रदीपक. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव 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 वाव. काय फटका सजवलाय. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. मिळतील धावा 6. येतो षटकार. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती फेरबदल. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल शिल्लक. 2 बॉल वरती एक मोठा फटका. बॉलर तयार होईल. महेश पाटीलचा हा बॉल लाईन इथे मात्र मिस केली बॅटर सचिन नाईक यांनी. आणि डॉट बॉलची संख्या आता आपल्याला पाहायला मिळते 27 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. या बॉलवरती आता मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का. यावेळेचा हा बॉल इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती एक सिंगल मिळणारा. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता एका धावेच्या मदतीने 28 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती विजयासाठी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. गावदेवी बाळकुम या संघाला. बाळकुम संघ आमचा पाहुणा संघ आहे. प्रथम तास तो मात्र या सानपाडा नगरीमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेला. नेक्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळेल ज्या प्रकारे स्टार्ट होईल. कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्यापर्यंत रुजू होतील. अर्थातच उमेश म्हात्रे सरांना आपण ऐकणार आहोत. गेले 2 दिवस मात्र ते या स्पर्धेशी मात्र जुळलेले आहेत. अर्थातच उमेश म्हात्रे सर त्यांना आपण या नेक्स्ट इनिंग मध्ये ऐकणार आहोत, जिथे लक्ष 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे विजयासाठी गावदेवी बाळकुम या टीमला. चला या लक्षाचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया आमचे गुरुवर्य उमेश म्हात्रे सरांकडे. ओ टू कम बॉक्स उमेश सर, धन्यवाद.
धन्यवाद सुनील लांबोर यांचा आवाज तुम्ही ऐकला. मी समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. गौरवंश मित्रमंडळ सानपाड आयोजित गौरवंश चषक तुम्ही पाहताय. 2024 हे पर्व पहिलं अगदी दिमागदार आयोजन आणि सुरू असलेला सामना तुमच्या समोर आता रंगला जातोय. दोन्ही संघ ताकदवान आहेत. एक ठाणे जिल्ह्याचा, एक नवी मुंबई जिल्ह्याचा संघ आणि दोन्ही संघानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला इतिहास घडवलाय. अनेक स्पर्धाच्या संघानं जिंकलेल्या आहेत. रायगड परिसरामध्ये, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये, उरण परिसरामध्ये हा संघ अगदी नवी मुंबईचा दादा संघ म्हणून जाणला जातो. IH11 मच्छिंद्र स्मृती दाराबे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी बालखोम असा संघ. ठाणे जिल्ह्यातला एक ताकदवान संघ आता धावांचा पाठलाग करतोय. 29 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये आणि 29 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठलाग करण्यासाठी गावदेवी बालकुम या टीमची सलामीची जोडी प्रितेश जोशी आणि त्याच्या जोडीला भावेश बारिया. प्रितेश जोशी टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित असा खेळाडू ज्याने अनेक स्पर्धांमध्ये व्यावसायिक गटातील स्पर्धा अक्षरशः गाजवलेल्या आहेत. तो खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईकला आहे प्रितेश जोशी, नॉन स्ट्राईकला भावेश बारिया. 29 धावांचं रक्षण करायचं आहे आणि गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना स्वतः कॅप्टन आलाय सचिन नाईक. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने बॉलिंग टाकण्यासाठी तयार. पहिला बॉल प्रितेश साठी. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, बॉलर ओव्हर द हेड, परंतु लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली प्रितेश जोशीच्या बॅट मधून. बघा ज्यावेळेस आपल्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती सिंगल येते ना त्यावेळेस मात्र एखाद्या खेळाडूचा, एखाद्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला जातो. एक ऊर्जा त्याच्या अंगामध्ये संचारते आणि तेच झालं. प्रितेश ऑफ द मार्क. सिंगलनं आपलं खातं खोललं. वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल अगदी क्रीजच्या आतमध्ये टाकल्या बॉल आणि हीच तर खासियत आहे सचिन नाईकची. प्रत्येक बॉल मध्ये काय काय नाविन्य करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातो. सचिन नाईक. ओहो इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या बरोबर खेळला. बॉल चालला 2-3 क्षेत्ररक्षकांना बीट करून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज भावेश बारियाच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला चौकार. चांगलं टायमिंग. टप्पा चुकला सचिनचा एवढंच मी म्हणेन, कारण हाफवॉली बनत अगदी लेंथ बॉल होता आणि थोडासा फ्रंट फुटवर येत असताना हा फटका केला. इनसाइड आउट क्रिकेटचा अगदी पुस्तकी फटका, मादक सौंदर्य दाखवणारा फटका. भावेशच्या बॅट मधून चौकार. ओहो इथे पाक उलबट टप्प्याचा बॉल डिगआउट केला. बॉलला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु सुदैव भावेश सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती. रन झाले 6. 29 रनचं लक्ष्य आहे. एक छोटा आव्हान आहे परंतु छोटा आव्हान सुद्धा कठीण होऊ शकतं. त्याला मेहनत करावी लागेल, विकेट्स घ्यावे लागतील. ओहो कमी गतीने ऑफसाइड ऑफ स्टंप अबे फ्रॉम द बॉडी बॅकफुट जाऊन कट करायचा होता परंतु पडल्यानंतर हा बॉल प्रीतीसाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक, पुनरागमन चांगलं केलं सचिननं. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्ड आतापर्यंत 6. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुट जाऊन पूल करायचा होता. टॉप एज लागलाय परंतु बॉल चालले गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळेल प्रितेश जोशीला आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी समंजस सुरुवात गावदेवी बालकोम टीमची. भिनगडी बाद 7 धावा. भिनगडी बाद 7 म्हणजे आता इथून 3 षटकांचा खेळ बाकी आहे.
म्हणजे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही 22 धाबांची आवश्यकता. कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 29 धाबांचं 29 टू विन 4 ओव्हर मध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे बालकुम गावदेवी बालकुम टीमची बिनगडी बाद 7 धाबा. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी भावेश नाईक एक यंग टॅलेंट खेळाडू. या खेळाडूला सुद्धा आपला ठसा उमटवलेला आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. भावेश नाईक ऑन मार्क ओव्हर द विकेट ने पहिला बॉल फुल टॉस आणि ते फटका फसला. मी म्हणेन लॉंगेस्ट बाउंड्री आहे त्या झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता भावेशचा. भावेशनं भावेशचीच विकेट प्राप्त केली आणि फलंदाज भावेश बारिया मैदानाच्या बाहेर. सचिन नाईकनं तो झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. शेवटी भावेश नाईकनं विकेट प्राप्त केली. आता नवीन फलंदाज डावखुरी यादवचा दीपेश माने बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय फ्लाय स्लिपच्या दरम्यान घुशांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर पडते 8. अशा जर विकेट्स पडत गेल्या तरी लक्ष कठीण होऊ शकतं. क्रिकेटमध्ये मित्रांनो सांगू शकत नाहीये. अनिच्छेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. जरी 29 धावा आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता भावेश नाईकची होते या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 3 बॉल मध्ये त्यानं एकच धाव खर्च केली आणि विकेट प्राप्त केलाय. ग्रेट बॉलिंग सटीक लाईन अँड लेन. डॉट बॉलचा जरी पर्सेंटेज वाढला तरी मॅच मध्ये दबाव आणू शकतो धारावी टीम. यावेळेस ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये लॉंग ऑनला डीप मध्ये सचिन नाईक थोडीशी बॉम्बलिंग करतोय. तर रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. काय कलेक्शन केलं भावेश नाईकनं आणि ते रनआउटच्या रूपानं मोठी विकेट प्राप्त झालेली आहे. प्रितेश जोशी परतलाय. धक्का क्रमांक 2 गावदेवी बालकुम टीमला लागलाय. हा मोठा धक्का असेल. रनआउटच्या रूपानं फलंदाज प्रितेश जोशी बाद. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 9. अखेर दुसरा धक्का दिलाय. रनआउटच्या रूपाने प्रितेश जोशी परतलाय. म्हणजे आता मजा येईल या मॅच मध्ये. 29 धावसंख्येचं लक्ष होतं. रन झाल्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 9. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना या ओव्हर मध्ये 2 विकेट गमावलेल्या आहेत गावदेवी बालकुम टीमनं. एक रनआउटच्या रूपाने एक भावेशनं प्राप्त केली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण भोईर ऑन स्ट्राइक. यावेळेस पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये लॉंग ऑनला सचिन नाईक आहे. आता कुठलीही चूक होत नाहीये.
चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते 10, म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 बॉल मध्ये. आता दबाव वाढत चाललाय, थोडस लक्ष आता कठीण होत चाललाय, कारण 13 बॉल 19 धावा अशा कंडिशन मध्ये मच्छिंद्र स्फूर्ती IS11 धारावी टीमने अशा भरपूर मॅचेस जिंकलेले आहेत, त्यांना या कंडिशनचा अनुभव आहे. सॉफ्ट हँडेडने ट्राय केला, इथे रनआउटची संधी आहे परंतु फेकी खराब मिड विकेटच्या दरम्यान, त्यामुळे एक धाव इथे चोरली. भूषण सिंगल प्राप्त केली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 11 धावा 11. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये सचिन नाईकनं 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये भावेश नाईकची आपल्यातून गोलंदाजी राहिले. एक विकेट त्यांनी प्राप्त केला, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि या ओव्हर मध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. ग्रेट इकॉनॉमिकल षटक ओव्हर नंबर 2 मधलं भावेश नाईकचं राहिलं. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. चला गेम स्पीडअप करा धारावी टीम. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये दीपक ठाकूर एक मॅजिकल गोलंदाज, ज्यानं स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. दीपक ठाकूर आला ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग इनला फलंदाज भूषण भोईर आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय दीपेश माने. ओव्हर नंबर 3 दीपक ठाकूर ऑन मार्क. भूषण साठी पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून बेगाने येतो क्षेत्ररक्षक सचिन नाईक. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली भूषण भोईरच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 12. आता 11 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. वॉट मॅच. आता मॅच थोडीशी बदत चाललेली आहे IS11 मच्छिंद्र स्फूर्ती धारावी टीम साठी, कारण 11 बॉल आणि अजूनही 17 धावांची आवश्यकता. या ओव्हर मध्ये जर विकेट प्राप्त झाली किंवा डॉट बॉल जरी आले तरी हे लक्ष्य कठीण होऊ शकतं गावदेवी बालकुम टीम साठी, आणि तसं करावं लागेल धारावी टीमला. यावेळेस चांगला फटका ऑन ड्राय केलाय डीप मध्ये सचिन नाईक. लॉंग ऑन रिजन मध्ये प्रत्येक बॉल मध्ये फिल्डिंग प्लेसमेंट बदलली जाते. डावखुऱ्याचा फलंदाज ज्यावेळेस स्ट्राईक वरती येतो त्यावेळेस लॉंग ऑन रिजन मध्ये तो फिल्डिंग करतोय सचिन नाईक, आणि ज्यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक मध्ये येतो त्यावेळेस मात्र मिड विकेट झोन मध्ये त्याची निवड असते. ओहो चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला भावेश नाईक. फेकी केली जाईल फक्त सिंगल, आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 14 धावा, म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. व्हॉट मॅच. एक मोठा फटका पाहिजे गावदेवी बालकुम या टीमला. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 9 बॉल आणि 15 धावा. एक मोठा फटका आला तर मॅच क्लिअर होईल गावदेवी बालकुम टीम साठी, परंतु तसा प्रयत्न करून देणार नाहीये, ससार मानणार नाही. फटका फसला मी म्हणेन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे झेल घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. झेल सोडला त्यानंतर सिंगल कंप्लीट झाले. दीपेश मानेच्या बॅट मधून सिंगल, आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 15. इथून जर विकेट आले असते तर दबाव थोडासा वाढला असता, आणि दबाव वाढला असता तर मात्र समीकरण सुद्धा वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. आता मात्र बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. व्हॉट मॅच. ओहो फटका फसलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे परंतु भावेश नाईक पोहोचला नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा येतोय मच नीडेड चौकार भूषण भोईरच्या बॅट मधून.
विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8 रन. सचिन नाईकनं षटक टाकलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये भावेश नाईकनं 3 रन दिल्या, 1 विकेट प्राप्त केला. त्यानंतर या ओव्हरमध्ये दीपक ठाकूरनं 8 धावा खर्च केल्या. विकेट प्राप्त झाली नाहीये. संधी होती विकेट प्राप्त करण्याची, ती झेल सोडला. दीपक ठाकूरनं तिथे संधी गमावली. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या गावदेवी बालखोम 2 गडी बाद 19 धाबा. आता 6 बॉल आणि 10 धाबांची गरज आहे. चला गेम स्पीडअप करा. 6 बॉल 10. नेक्स्ट मॅचचा टॉस आता थोड्यासा वेळानंतर संपन्न केला जाईल. त्यासाठी दिविशा ऐरोली आपण रिपोर्टिंग करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. नेक्स्ट मॅच 3 षटकांची राहील, याची कृपया नोंद घ्या. 3 ओव्हरचा तो सामना असेल. दिविशा ऐरोली आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या संघाशी 2 हात करेल दिविशा ऐरोली. त्यासाठी कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे व्यासपीठावरती. लास्ट ओव्हर मध्ये तौफिक शेख गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 10 धाबांची आवश्यकता. चेक चेक चेक. दीपेश माने ऑन स्ट्राइक. 6 बॉल 10. फटका चांगला आहे, स्विंग चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. राज पाटीलला पकडला जाईल आणि फलंदाजी ते बाद होतोय. दीपेश माने बॅक टू डग आउट. आणखीन एक धक्का लागतो गावदेवी बालखोम टीमला. दीपेश परतलाय. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 रनची गरज. आता मॅच मध्ये शिरकाव केला मी म्हणेन. अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीमनं कमबॅक केलाय, पुनरागमन केलाय. पाहता चर्चा केली जाते, टीम मीटिंग बोलवली जाते सचिन नाईक कडून. टीम हडल होते. आता करायचं काय? व्हॉट इज अ प्लॅनिंग? काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे? व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, या सर्व गोष्टींची चर्चा आता केली जाते. कारण आता लक्ष येऊन ठेपलाय 5 बॉल मध्ये 10. पहिल्याच बॉल वरती विकेट काढली तौफिक शेखनं. खरं तर हाफ बॉल बनला होता. फटका तर चांगला होता दीपेश मानेचा, परंतु ज्याला जे अंतर पाहिजे होतं ते अंतर मिळालं नाही या फटक्यामागे. आणि तिथे खूप चांगला राज पाटीलला झेल पकडला. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल भोर टीमचा कॅप्टन संघनायक तारणार. आता संकटातून बाहेर काढावं लागेल या कॅप्टनला आपल्या टीमसाठी, कारण 5 बॉल 10 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच, काय मॅच बनली. अशाच मॅचेस या स्पर्धेमध्ये रंगल्यात कालपासून. काल 28 रन डिपेंड झाल्या, 32 रन डिपेंड झाल्या. इथे पहा 29 रन आता डिपेंड करण्याचा प्रयत्न करतोय धारावी टीम. ओहो, फटका फसलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. वाह, दीपक ठाकूरनं काय जजमेंट केलं. त्याच्या पलीकडे बॉल चालला होता, परंतु स्वतःला स्ट्रेस केलं, बॉल अडवला आणि आपल्या उजलीमध्ये बॉलला स्वीकारत असताना खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज पाहत कॅप्टन परतलाय. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती. 2 धक्के दिलेले आहेत या मॅच मध्ये. नवीन फलंदाज महेश पाटील. आता 4 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावा. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅजिकल गोलंदाजी तुम्ही पाहताय. खूप चांगली गोलंदाजी तौफिक शेखनं हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील ऑन स्ट्राइक. हॅट्रिक काल मित्रांनो हॅट्रिक संपादन झाले, परंतु या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक घेईल का तौफिक शेख? गोलंदाज तयार.
यावेळेस ऑन ट्राय केला डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने दीपक ठाकूर काय फेकी केली जाते फक्त सिंगल आणि सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर होती रन झालेत 20 म्हणजे इथून 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 9 धाबांची आवश्यकता वन मॅच काय सामना रंगलाय म्हणून मित्रांनो क्रिकेट हा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलतो मी मगाशी उल्लेख केला तुम्हाला जरूर या धावा कमी वाटत असतील 29 परंतु हा संघ तितका ताकदीचा आहे अनेक कंडिशन मध्ये अनेक स्पर्धामध्ये त्याने कारनामा केलाय धारावी टीमनं छोट्या रन त्याने डिपेंड केलेले आहेत आणि तशाच परिस्थितीमध्ये हा सामना रंगतोय ओहो स्विंग आणि मिस कमी गतीने टाकलेला बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये काय गोलंदाजी केली जाते तौफिक शेख कडून विविधता आक्रमकता अचूकता याचा मिलाप करणारी गोलंदाजी आता 2 बॉल करायचे आहेत 9 धाबा व्हाट अ मॅच या बॉल वरती मोठा फटका पाहिजे गावदेवी बालकोम टीमला 2 बॉल 9 धाबांची आवश्यकता मजबूत पकड आता निर्माण केले 80-11 मच्छिंद्र स्फूर्ती ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह झालाय तिथे सिंगल मात्र घेतली नाहीये म्हणजे हा सामना जवळजवळ आता सोडलाय मी म्हणेन हिट विकेट झालाय म्हणजे 1 बॉल 9 धाबांची आवश्यकता 2 चेंडू मध्ये 9 धाबांची आवश्यकता असताना फलंदाज हिट विकेट झालाय म्हणजे आता 1 बॉल 9 धाबांची आवश्यकता काय गोलंदाजी केली मी दीपक ठाकूरचं कौतुक करेन मी तौफिक शेखचं कौतुक करेन या दोन्ही गोलंदाजांनी सामना फिरवलाय चला दिविशा अरेली आपला कॅप्टन लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी पाठवा 29 धावा डिपेंड केलेल्या आहेत अजूनही 1 बॉल आहे एखादा वाईट एखादा नो बॉल वरती षटकाराला तर वेगळं चित्र परंतु तसं होणार नाहीये आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 8 रन